म्हणून सगळे हट्ट पूर्ण करतोय. आणि तुम्हाला सांगा पोरींनो, पोरींचा जर सगळे लाड जर कोणी पूर्ण करत असेल ना, तर तोय फक्त एक बाप. फक्त बापच आपल्या मुलीचे सगळे हट्ट लाड पूर्ण करतो. आणि बाप ज्यावेळेस हे करायला लागतो ना, त्यावेळेस आई बोलते, जास्त मातवू नका, जास्त लाडवू नका. ते अभ्यास करत नाही, शेतात जात नाही, अभ्यास करत नाही, शाळेत जात नाही, जास्त लाडवू नका. परक्याचं धन आहे, इथून निघून जाणार आहे. मग बाप म्हणतो ती इथून निघून जाणार आहे ना, म्हणूनच तिचे लाड पूर्ण करतोय मी, म्हणूनच तिचे लाड पूर्ण करतोय. काय जाणे तिच्या प्रारब्धात काय लिहिलंय काय नाही, तिचा नवरा कसा निघतो काय नाही. जोपर्यंत माझ्या काळजाचा तुकडा माझ्या जवळ आहे ना, तोपर्यंत मला करून घेऊ दे ग. त्या बापाचं काळीज असत, हे बापाचं काळीज असत. बाप जर सर्वात जास्त प्रेम करत असेल ना, तर ते करतो आपल्या मुलीवर. हो, बाप रडतो हो तुमच्यासाठी, बाप रडतो मावल्यांनो, बाप रडतो. बाप केव्हा रडतो सांगू? अरे ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न ठरते ना, ज्या दिवशी मुलीचं लग्न ठरते ना, त्या दिवसापासून तर लग्न होईपर्यंत बापाची अर्धी भाकर कमी झालेली असते. अर्धी भाकर कमी होते त्याची. ज्या दिवशी लग्न आहे, हळदीच्या दिवसापासून तर लग्न लागून जातं, बिदाईची वेळ येते, पण त्या बापाला अंगावरचा कपडा बदलायला सुद्धा वेळ राहत नाही महाराज. अंगावरचा कपडा बदलायला सुद्धा वेळ राहत नाही. तो बाप आहे महाराज, बाप. अरे बिदाईची वेळ आली, मुलगी चालली आहे सासरी, तिची आई रडते, मुलगी रडते, पण त्या बापाची हिंमत नाही होत महाराज आपल्या मुलीच्या नजरेस नजर टाकण्याची. तिच्या नजरेमध्ये नजर, तिच्या डोळ्यांकडे पाहण्याची हिंमत नाही होत त्या बापाची. तो बाप काय करतो सांगू तुम्हाला? मंडपाचा कुठला तरी खांबा धरतो, आपल्या तोंडामध्ये रुमाल कोंबतो आणि ढसा ढसा रडतो महाराज. तो बाप ढसा ढसा रडतो. तो माणसाला कधी रडून दाखवता नाही बरं. माणूस रडतो पण त्याला दाखवता नाही येत. बाई रडणं दाखवून मोकळी होऊन जाते. माणसाचं तसं नसते, माणसाचं तसं नसते महाराज. अरे ज्या वेळेस तिची बिदाई होते ना, तिची विहीणबाई, त्यांची विहीणबाई असते ना, त्या विहीणबाईला तो बाप विनंती करतो, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला, लेक समजून फुले, माया भांगर घाला बाई, माया भांगर घाला, काळजाचा तुकडा दिला मी. तो बाप म्हणतोय की हा काळजाचा तुकडा आहे माझ्या. विहीणबाई हिला सांभाळा बरं का, हिला सांभाळा. दुसऱ्यांदा रडला बाप लग्नामध्ये, तिसऱ्यांदा बाप रडतो. केव्हा रडतो सांगू तुम्हाला? ऐन तारुण्यामध्ये त्याच्या मुलीचा नवरा मरू द्या किंवा तिला टाकून देऊ द्या, त्या मुलीचा नवरा मेला किंवा त्या मुलीला जर टाकून दिलं ना महाराज, त्यावेळेस तो बाप रडतो. आणि चौथ्यांदा बाप रडतो. केव्हा रडतो सांगू? अरे ज्याच्यासाठी हाडाचे काढ केली, रक्ताचं पाणी केलं, 4 मजली इमारत उभी केली, पण ज्या एकुलत्या एक मुलासाठी हे एवढं सगळं केलं ना, तो एकुलता एक मुलगा ज्या दिवशी त्या बापाला त्याच्याच घरातून उचकावतो ना, त्या दिवशी त्या बापाला रडावं लागते महाराज. त्या दिवशी त्या बापाला रडावं लागते. बाप रडतो मावल्यांना, तुमच्यासाठी रडतो तो. त्याची काहीतरी कदर ठेवा. त्या बापाची मान आयुष्यभर ताट राहिली पाहिजे, असं काहीतरी कर्तृत्व करा. त्याची मान खाली जाईल असं कधीच वागू नका महाराज, असं कधीच वागू नका. कारण बापाची इज्जत उंचावणे, त्याची इज्जत कमवायची आहे का मातीत घालायची आहे, हे सगळं माता मावल्यांच्या हातात आहे बरं. माता मावल्यांच्या हातात आहे. तरी काही काही नालायक मुली आता काय करतात सांगू तुम्हाला? कदाचित माझ्या वयाला शोभणार नाही ते,
कदाचित माझा अधिकार नसेल, पण आज काळाची गरज आहे म्हणून बोलून जाईल. बापाची कदर नाही हो. अरे ज्या बापाने तुम्हाला 20 वर्ष 18 वर्ष 20 वर्ष प्रेम दिलं, त्या 20 वर्षाच्या प्रेमाला लात मारून निघून जाता तुम्ही फक्त 2 महिन्याच्या प्रेमासाठी. असं काय पाहिलं तुम्ही 2 महिन्यामध्ये? असं काय पाहिलं तुम्ही 2 महिन्यामध्ये की 20 वर्षाच्या प्रेमाला तुम्ही लात मारून निघून जाता? आणि कोर्टात जर उभं केलं ना तर काय सांगतात यांना? एक सांगू, ते म्हणतात की ह्या माणसापासून माझ्या जीवाला धोका आहे. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवलंय त्या बापाने तुम्हाला. आपल्या तळ हाताला जर फोड झाला तर आपण किती जपतो, तसं जतन केलंय त्या बापाने त्या मुलीला. तरी त्या नालायक मुली सांगतात की या माणसापासून आम्हाला धोका आहे, आम्हाला मारून टाकेल. खरंच असं असते का? नाही महाराज, शेवटी बाप आहे तो बाप. अरे खिशाचा 2 रुपयाचा पेन समोरच्याला देताना आपण 10 वेळा विचार करतो. खिशाचा 2 रुपयाचा पेन समोरच्याला देताना आपण 10 वेळा विचार करतो. हा तर काळजाचा तुकडा आहे. ज्या वेळेस हा काळजाचा तुकडा असं करत असेल त्यावेळेस त्या बापाला काय वाटत असेल महाराज? त्याला त्याच्या हृदयात, त्याला किती अंतकरणाला किती ठेस पोहोचत असेल, त्याला किती त्रास होत असेल महाराज. एकदा कधीतरी बाप होऊन बघा तुम्ही. फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. विठ्ठला विषयावर या. तो एक बाप होता आणि जनाबाईचे वडील लालन पालन करू लागले. जनाबाईचा हट्ट पुरवला महाराज आणि वारीमध्ये निघाले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा आलं पंढरपूर. आपल्या कीर्तनात लगेच पंढरपूर येतं आहे की नाही? पंढरपूर आलं. पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसतोय महाराज. जसा कळस दिसला तसा जनाबाईला फार आनंद झाला महाराज, फार आनंद झाला. जनाबाई मंदिराच्या दिशेने निघाली. रांगेत लागली महाराज. बारी, दर्शन बारी लागलेली होती. दर्शन बारी. तुम्ही कोण कोण पंढरपूरला गेलाय मला सांगा बरं, बोटवर करा. पंढरपूरला कोण गेलाय? वा, बरेच मंडळी गेले, सगळेच गेले. मग पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन बारी असते की नाही? हो, दर्शन बारीत लागली महाराज ती आणि व्यवस्थित रांगेत दर्शन घेत होती. आपण